जय शिवराय शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज भरले, मात्र आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे भरून वेंडर सिलेक्शन करून 4-4, 5-5 महिने झाले तरी सौर पंप मिळायला तयार नाही। कंपन्यांचं काम हे संथ गतीने चाललेलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यापुढे काही पर्यायच उभा राहिलेला नाही। कस्टमर केअरशी कॉल केला तर तिकडूनही तसं म्हणजे चांगलं उत्तर मिळत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जी कंपनी निवडलेली आहे ती बदलता येते का, त्यामध्ये शासनाचा काय नियम आहे, मग जर कंपनी बदलता येत असेल तर मग शासनाच्या नियमानुसार ती किती दिवसांमध्ये बदलता येते, याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहित होणं गरजेचं आहे की आपल्याला जो वेंडर सिलेक्शन केलेला आहे ती कंपनी आपल्याला किती दिवसामध्ये बदलता येते। कारण जर शेतकऱ्यांना असा ऑप्शन असेल तर शेतकऱ्यांना जर सौर पंप लवकर मिळत नसेल तर शेतकरी बदलू शकतो। आता त्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की जे सौर पंप योजनेची जे काही उद्दिष्ट आहेत किंवा जे फॉर्म भरण्याची पद्धत आहे, यामध्येच माझं वैयक्तिक असं मत आहे की ही चुकीचीच पद्धत आहे। कारण यामध्ये कसं दिलेलं आहे की अगोदर आपल्याला अर्ज भरायचा आहे, अर्ज भरल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येतं, आपण पेमेंट भरायचं, म्हणजे आपली कोणतीही छाननी नाही झालेली किंवा तपासणी नाही झालेली आणि आपल्याला पैसे भरायचे। बरं, पैसे भरल्याच्या नंतर वेंडर सिलेक्शन करायचंय आणि वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर मग आपला सर्वे होणार आहे। मग जर सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये जर शेतकरी अपात्र ठरला तर मग त्या शेतकऱ्यानं जी अगोदर प्रोसेस केली, पैसे भरलेत, वेंडर सिलेक्शन केलंय, तर मग हे त्याचं पैसे जे आहेत ते तिथंच अडकून पडणार। बरं, त्यामध्येही पैसे अडकले तर हे पैसे कधी मिळणार, याचंही काय असं सुटसुटीत उत्तर नाही। भेटतील पण कधी भेटतील याचाही मेळ नाही। मग यामध्ये शेतकऱ्याचे नाहक पैसे अडकत आहेत आणि पैशाची रक्कमही काही कमी नाही। 3 HP चा पंप असेल तर 22-23 हजार रुपये आहे, 5 HP चा असेल तर 33 हजार रुपये जवळपास आहे। मग शेतकऱ्याचे एवढे पैसे अडकण्याऐवजी जर अगोदर शेतकऱ्यांनी अर्ज भरला आणि अर्ज भरल्याच्या नंतर सर्वे आणि मग त्यामध्ये जर शेतकरी पात्र ठरला तर पैसे भरण्याची आणि नंतर वेंडर सिलेक्शन करण्याची पद्धत यामध्ये असण्याची गरज होती। म्हणजे एकतर शेतकऱ्याचे पैसे अडकले नसते, शेतकऱ्याला वाटही पाहायची गरज नसती पडली, त्यामुळे तो तसा सुटसुटीतपणा नाही आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे यामध्ये अडकून पडलेले आहेत। बरं, पैसे भरले, वेंडर सिलेक्शन झालं, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे जॉईंट सर्वे सुद्धा झाले। आता सर्वे झाल्याच्या नंतर त्या कंपन्यांनी या शेतकऱ्यांना तो सौर पंप देणं गरजेचं आहे। आता सीझनही संपून गेलेला आहे, उन्हाळा लागत आहे, आणखी शेतकऱ्यांना सौर पंप मिळत नाही आणि बरेचसे शेतकरी या सौर पंपाची वाट पाहत आहेत। आणि जर महावितरण कंपनीला कॉल केला, त्यांनी जो कस्टमर केअर नंबर दिलाय, तर त्यावरही समर्पक असं शेतकऱ्यांना उत्तर मिळत नाही। मग शेतकऱ्यांनी नेमकं जायचं कोणाकडं, आणि मग शेतकऱ्यांना जर ती कंपनी बदलायची असेल किंवा जे वेंडर सिलेक्शन केले ते दुसरं घ्यायचं असेल तर तसंही ऑप्शन नाही। शेतकऱ्यांनी जर लॉग इन केलं तर तिथं त्यांना दुसरा ऑप्शनही निवडता येत नाही। म्हणजे एक तर पैसे भरले तरी अडकला शेतकरी, वेंडर सिलेक्शनही करून अडकला, त्यानंतर बऱ्याच जणांचे तर जॉईंट सर्वेच झालेले नाही आणि काही जणांनी तर पैसे भरलेत आणि त्यांना वेंडर सिलेक्शनला कंपन्याच नाहीत, कारण पहिल्याच कंपन्यांना सौर पंप वितरितच केले नाही म्हणून नवीन ऑप्शन येत नाही। आणि नुसतेच वेंडर निवडून किंवा नुसत्याच या गोष्टी करून जर सौर पंप मिळत नसेल तर मग शेतकरी परेशान होणार नाही तर काय। मात्र त्यामध्ये शासनाचा एक नियम आहे की शासनाच्या शासन निर्णयानुसार त्यामध्ये असं दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यानं वेंडर सिलेक्शन केलेलं आहे त्याचा जॉईंट सर्वे झालाय आणि जॉईंट सर्वे होऊनही ती कंपनी जर 60 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याला सौर पंप दिला नाही, शेतकऱ्याचा सौर पंप इन्स्टॉलेशन झालं नाही, तर त्यावेळेस 60 दिवसाच्या नंतर त्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन बदलण्याची मुभा मिळावी। कारण त्या शेतकऱ्याला जर सौर पंप त्या कंपनीने दिला नाही तर त्याला दुसरी कंपनी निवडता येईल असं शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे आणि त्याचा कालावधी आहे 60 दिवस।
म्हणजे 60 दिवसामध्ये त्या कंपनीने इन्स्टॉलेशन करणं हे बंधनकारक आहे। मात्र त्या पोर्टलवर तशी कोणतीही सुविधा नाही। महावितरणला चौकशी करीत आहेत शेतकरी, तर तिथं काही असं समर्पक उत्तर दिलं जात नाही। मग जसा शासनाचा निर्णय आहे की 60 दिवसात सौर पंप मिळाला नाही तर शेतकऱ्यांना ती कंपनी बदलण्याची किंवा ते वेंडर सिलेक्शन बदलण्याचं म्हणजे दुसरी कंपनी निवडण्याचं ऑप्शन त्यामध्ये असणं गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी दुसरा ऑप्शन निवडील आणि ती कंपनी जर जी कंपनी सर्व्हिस देते त्या कंपनीचा सौर पंप शेतकरी निवडेल अशी सुविधा लवकरात लवकर देणं गरजेचं आहे। कारण शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, शेतकऱ्यांचे पैसे त्यामध्ये अडकलेले आहेत आणि पैसे काही शेतकऱ्यांचे घरचे नाहीत, कुठून तरी घेऊन उसने पासने उधार सावकारी किंवा एखाद्या बँकेकडून कर्ज घेऊन हे पैसे शेतकऱ्यांनी भरलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर ही सुविधा शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी सर्व शेतकरी वर्गाची मागणी आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्याला सौर पंपाची गरज आहे। कारण आज पारंपरिक वीज मिळत नाही। जर शेतकरी नवीन अर्ज करायला गेला तर नवीन अर्ज तर करताच येत नाही, पण बरेचसे शेतकरी असे सुद्धा आहेत की त्यांनी या अगोदर कोटेशन भरलेलं आहे, एक डीपी साठी भरलेला असेल किंवा वैयक्तिक साठी भरलेला असेल, मात्र महावितरण त्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज सुद्धा देत नाही आणि सौर पंप लवकर मिळायला तयार नाही। अशामध्ये शेतकऱ्यांची खूप परेशानी होत आहे। त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर असा ऑप्शन शेतकऱ्यांना द्यावं। महावितरणने लवकरात लवकर हे ऑप्शन उपलब्ध करून द्यावं की ज्या शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी ते वेंडर सिलेक्शन बदलण्याची मुभा, आणि तीही शासनाच्या नियमानुसार, शासनाच्या धोरणामध्ये तसं दिलेलं आहे की 60 दिवसात जर सौर पंप मिळाला नाही तर शेतकऱ्याला ते वेंडर सिलेक्शन बदलण्याची मुभा देण्यात यावी। त्यामुळे लवकरात लवकर द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। आणि महत्वाची शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।